वारकरी संप्रदायामुळे आमचं घर सगळं एकत्र आहे, सगळं व्यवस्थित, सगळी माळकरी आहेत घरची. एक अन्नदान आहे, श्रेष्ठ दान असल्यामुळे सगळे आपल्याकडे मुक्कामाला असतात. आज 50 वर्ष झालं. 50 वर्ष झाली. महिन्याचे वारकरी सगळे आपल्या घरी मुक्कामाला असतात. सगळ्या नामदेवरायांची पालखी मुक्कामाला असते, पांडुरंगाची पालखी मुक्कामाला असते, ठाकूरबांची पालखी मुक्कामाला असते, हैबतबाबांची पालखी मुक्कामाला असते आपल्याकडे. जसं 2 टनाचा मसाला राईस आहे, 2000 लिटर दूध होतं आणि फराळी चिक्की वाटप आहे. सर्व दानामध्ये श्रेष्ठ दान हे अन्नदान म्हणून समजलं जातं. आज संत ज्ञानेश्वर महाराजांचा पालखी सोहळा सासवड मुक्काम गुरुपूर आता जेजुरीकडे प्रस्थान करतोय. बोरावकेमाळा बिवरी शिवरी यमाईमधून आता हा पालखी सोहळा जेजुरीकडे मार्गस्थ होईल आणि वारकऱ्यांना वाटेमध्ये अन्नदान व्हावं आणि अन्न व्यवस्थित मिळावं यासाठी माऊली अर्थात निवृत्ती चव्हाण हे गेली अनेक वर्ष खिचडीचा आणि दुधाचं वाटप करतात. माऊली, संकल्पना कशी सुचली आणि आतापर्यंत किती वर्ष तुम्ही वाटप करता? नाही, 20 वर्ष झालं वाटप चालू आहे. आता 20 वर्षांनी वाटप चालू. यंदाचं नियोजन कसं आहे? यंदाचा 2 टनाचा मसाला राईस आहे, 2000 लिटर दूध होतं आणि फराळी चिक्की वाटप आहे. फराळी चिक्की हो, राजगिरावडी जी आहे ही वारकऱ्यांनी देखील वाटप केलेली आहे आणि 2 टन मसाला राईस म्हणजे मसाला भात आणि 2000 लिटर दुधाचं वाटप करण्यात आले. साधारण आतापर्यंत किती वारकऱ्यांना वाटप झाले, काय अंदाज? 1 लाख वारकऱ्यांना वाटप झालं आता. 1 लाख. मित्रो, कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही, पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं. अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं. बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात, शिवाय 0 प्रोसेसिंग फी. तर मित्रो, त्वरा करा आणि गोल्ड लोनसाठी bankofmaharashtra.in वर लगेच अर्ज करा. बँक ऑफ महाराष्ट्र. काय पुण्य मिळतं यातून, काय भावना आहे? तुम्ही दरवर्षी एवढं हे करता. आमचं संप्रदाय घर सगळं आम्ही 5 जण भाऊ एकत्र आहे. त्याच्यामुळे आमचा वारसा सगळा वारकरी संप्रदायाचा आहे. 5 भाऊ एकत्र सगळे 5 भाऊ. पण खरं तर समाजात बघितलं तर भावाभावांमध्ये तर वाद होता, जमिनीमध्ये कुठल्या तरी याच्यावरून त्याच्यावरून वेगळं होतं. मात्र तुम्ही 5 भावांना एकत्र भाऊ ना, आम्ही चुलत भाऊ ना, आम्ही अजून 5 जण एकत्र आहे. चुलत भाऊ तुम्ही 5 एकत्र कुटुंब आहे. एकत्र कुटुंब आहे आमचं. ही वारेम परंपरा आली कशी तुमच्याकडे? वारंवार 4थी पिढी माळकरी आमची. 4थी पिढी. हो. तुम्ही किती वर्ष आली ते करताय? आता मी 20 वर्ष झालं स्वतः वारीला बी चालत असतो. हॉटेल व्यवसाय 25 वर्ष झालंय. माऊली डाबा नावाने. बंधू याचे आहेत का? हो, हे काय छोटे बंधू. छोटे काय वाटतं, काय भावना आहेत? ज्यावेळी वाटप करतो त्यावेळी वारीचा मोठा आनंद मिळतो आपल्याला. त्यासाठी गेले 20 वर्षापासून आम्ही पहिले वडापाव वाटले, नंतर पोहे वाटले आणि आता मसाला राईस वाटतो. काय भावना आहे, काय वाटतं? आता वारीचा आनंद वेगळाच असतो ना वारकऱ्याचा. एक अन्नदान आहे, श्रेष्ठ दान असल्यामुळे सगळे आपल्याकडे मुक्कामाला असतात. आज 50 वर्ष झालं. 50 वर्ष झाली. महिन्याचे वारकरी सगळे आपल्या घरी मुक्कामाला असतात. सगळ्या नामदेवरायांची पालखी मुक्कामाला असते, पांडुरंगाची पालखी मुक्कामाला असते, ठाकूरबांची पालखी मुक्कामाला असते, हैबतबाबांची पालखी मुक्कामाला असते आपल्याकडे. वर्षानुवर्ष चालत आलेले आहे पहिल्यापासून. आळंदी ते पंढरपूर या महामार्गावरती जेजुरीमध्ये महिन्याचे वारकरी अर्थात महिन्यामध्ये 2 एकादशी येतात. त्या दोन्ही एकादशीचे वारकरी या माऊलींच्या घरी मुक्कामी असतात आणि गेले 50 वर्ष त्यांनी ही परंपरा जोपासली आणि त्यांची 4थी पिढी आता ही संप्रदायामध्ये कार्यरत आहे आणि वारकऱ्यांना हे अन्नदानाचं काम करत आहे. आणि विशेष म्हणजे यांची 5 सख्खी चुलत जी भावंड आहेत ही एकत्र येऊन हे सर्व सेवा कार्य पार पडत आहेत. कॅमेरामॅन दिनेश मानेसह मी प्रीतम पोवरे, डिजिटल प्रभात, जेजुरी.